नमस्कार, आपण पाहत आहात वेद माझा न्यूज। भडगाव तालुक्यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळे MIDC मंजूर झाल्यानंतर पुढचे पावलेही वेगाने पडायला सुरुवात झाली आहे। औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक जागा महसूल विभागाकडून औद्योगिक विकास मंडळाला वर्ग झाली असून नगर देवळा सतगिरणीजवळील जागेच्या सीमांकनासाठी निविदा काढण्यात आली आहे। त्यामुळे लवकरच प्लॉट पडून प्रत्यक्षात व्यवसाय उभे राहू शकणार आहेत। आमदार किशोर पाटील यांनी गेल्या 7-8 वर्षांपासून भडगाव तालुक्यात नगर देवळा सुतगिरणीजवळ MIDC साठी मंजुरीसाठी प्रयत्न चालवले होते। त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे। तेथे 70 हेक्टर जमिनीवर MIDC उभी राहणार आहे। त्यामुळे तालुक्यात हजारो रिकाम्या हातांना काम मिळू शकणार आहे। महसूलकडून मिळाली जागा MIDC मंजूर झाली होती, मात्र ज्या जागेवर ही MIDC उभी राहणार होती ती जागा महसूल विभागाची होती। त्यामुळे महसूल विभागाने औद्योगिक विकास महामंडळाकडे 5,29 लाख रुपये मोबदला मागितला होता, मात्र ती रक्कम जास्त असल्याने जमिनी हस्तांतरणाचे प्रकरण रखडले। त्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी यासाठी पुढाकार घेत जमिनीच्या मोबदल्याची रक्कम कमी करण्याबाबत शासनाकडे मागणी लावून धरली आहे। अखेर शासनाने मागणी मान्य करत 49.29 हेक्टर जमिनीचा मोबदला म्हणून 1,68 लाख रुपये करण्याबाबत औद्योगिक विकास महामंडळाला सांगण्यात आले। त्यानुसार त्यांनी महसूल विभागाला ठरलेली कब्जा रक्कम भरली। 72 हेक्टर MIDC होणार। महसूल विभागाला कब्जा रक्कम MIDC ने दिल्यानंतर 49.29 हेक्टर जमीन MIDCच्या ताब्यात मिळाली आहे। आता औद्योगिक विकास महामंडळाकडून त्याचे सीमांकन करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे, तर सीमांकन झाल्यानंतर प्लॉट पाडण्यात येणार आहे। 49 हेक्टर शासकीय जमिनीशिवाय 22 हेक्टर खासगी जमीन ही संपादित करण्यात येणार आहे। त्यामुळे लवकरच भडगाव औद्योगिक विकास वसाहतीत प्रत्यक्षात उद्योग उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। प्रतिक्रिया: भडगाव तालुक्यात आपण 132 kV सबस्टेशनची निर्मिती केली, गिरणावर 5 पूल केले। त्याप्रमाणेच भडगाव तालुक्यातील तरुणांना रोजगाराचे साधन स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हायला पाहिजे, या उद्देशाने मी मागील पंचवार्षिक पासून MIDC साठी प्रयत्नशील होतो। MIDC मंजूर करू शकल्याचे मोठे समाधान आहे। लवकरच तेथे सुविधा निर्माण करून मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करू।